महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या उंबरठ्यावर असताना शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी एक धक्कादायक आणि भावनिक निर्णय घेतलाय। जागा वाटपा शिंदे सेनेच्या विद्यमान 7 नगरसेवकांच्या जागा अडचणीत येत असल्यानं जंजाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वतः निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे। जागा कमी मिळणार असतील तर माझ्यासाठी जागा अडवू नका, माझ्या कार्यकर्त्यांना संधी द्या असे स्पष्ट मत मांडत जंजाळ यांनी निवडणूक मैदानातून माघार घेतली। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। जागा वाटपात 7 विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडल्या जात असल्याच्या चर्चेमुळे शिंदे सेनेत अस्वस्थता आहे। ज्यांनी निष्ठेने पक्षासाठी काम केले, पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघर्ष केला, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी निवडणूक लढवू शकत नाही, अशा शब्दात जंजाळ यांनी आपली भूमिका मांडली। जिल्हा प्रमुख पदावर असूनही कोणताही अहंकार न ठेवता कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे। या घडामोडीमुळे महायुतीतील जागा वाटपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाराज वगैरे काही नाहीये। आमच्याकडे जी कार्यकर्त्यांची संख्या आहे, जी इच्छुकांची संख्या आहे, त्या संख्येमध्ये आणि आम्हाला दिलेल्या जागा याच्यामध्ये मोठी तफावत आहे। त्याच्यामुळे आमच्या 7 नगरसेवकाचे तिकीट कट होत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या जागा आम्ही अगदी सहजतेने निवडून येऊ शकतो, जिथे आमचा कार्यकर्ता अतिशय सक्षम आहे, त्या जागा आम्हाला मिळणार नाही अशी प्राथमिक माहिती समोर आलेली। आणि जर कार्यकर्त्याला इथं डावललं जात असेल आणि माझ्यासारख्याला तिकीट दिलं जात असेल तर मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे आणि आपल्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला ऍडजस्ट केलं पाहिजे। कारण उद्या ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यासाठी कष्ट खाल्लाय, आमचा पक्ष मोठा करण्यासाठी घाम गाळलाय, त्या कार्यकर्त्यावर कुठं अन्याय होता कामा नये। त्याच्यामुळे माझा हा निर्णय आहे, मी स्वतः थांबून माझ्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला उभं देऊन कार्यकर्त्याला न्याय देणार। पक्षामध्ये तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं, ते कॉम्प्रोमाइज करावं लागतंय का नाही करावं लागतं याच्याबद्दल मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु जो निर्णय वरिष्ठांनी घेतलाय त्या निर्णयाचा या ठिकाणी 100% सन्मान केला जाईल, त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल। परंतु असं करत असताना कुठेतरी जिल्हा प्रमुख म्हणून कार्यकर्त्याची भावना या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की मी आज या निवडणुकीतून माघार घेतोय आणि माझ्याऐवजी कोणीतरी एक चांगला कार्यकर्ता ज्याचे जो पक्षासाठी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ आहे अशा कार्यकर्त्याला संधी देणार। जागा वाटप नाराज बिलकुल नाही, कमी जागा भेटतात, जागा कमी भेटत आहे हे तर निश्चित आहे। जागा किती भेटते याच्याबाबत तुम्हाला माहिती त्याबाबत माहिती नाही, परंतु जी चर्चा होती, जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते प्रत्येक प्रभागामध्ये फॉर्म भरताय त्या फॉर्मून संख्या लक्षात येते। महापौरचे दावेदार होतात, असं काहीच नाही, महापौरचं आरक्षण अजून पडलेलं नाहीये, त्याच्यामुळे महापौर कोण असणार याच्याबद्दल आता वक्तव्य करणं मला असं वाटतं योग्य होणार नाही। आज तुम्ही नाराज आहे, उद्या तिकीट नाराज नाहीये, मी नव्या दमाने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्याऐवजी मी कार्यकर्त्याला निवडून आणणार। ठीक आहे, जागा कमी मिळत आहे म्हणून आपण माघार घेताय, पण असे कित्येक इच्छुक आहे की जे आता पक्ष कार्यालयामध्ये येऊन हे करताय। ठीक आहे ना, ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची पण मी या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न करेन आणि ज्यावेळेस मी स्वतः माघार घेतोय तर माझाच अधिकार आहे त्यांची समजूत काढण्याचा।